होय ग पूजा, तुला रांगोळी काढायला जमते का? नाही. मी शिकू? हा, काय ज्वारी काढायचं? ज्वारी नाही ग, रांगोळी काढायची. शिकू काय? ते मला पण कुठं येतंय, ते तुला बघावं लागल आपल्या शिवकामताईच्या चॅनलला जाऊन. तेव्हा त्यांच्या तिथं बघ रांगोळी किती मस्त मस्त काढलेल्या आहे त्यांनी. अशा मस्त मस्त आहेत. त्यामध्ये गणेशांची, आपल्या गणपती बाप्पाची रांगोळी, महादेवाची रांगोळी, पूर्ण प्रकारच्या एवढ्या सोप्या सोप्या रांगोळ्या आहेत. ते जर तू बघशील तर म्हणशील बापरे किती शिवकामताईनं मस्त अशा रांगोळी काढल्यात. तुम्ही पण जर रांगोळी शिकायची असेल तर सर्वांनी शिवकाम रांगोळी या चॅनलवरती जाऊन त्या ताईंच्या रांगोळी काढलेल्या बघा. सर्व ताईंना विनंती आहे माझी, ताईंनो बघा, आपल्या एका बहिणीचं चॅनल आहे तो, त्यांनी खूप मस्त मस्त अशा रांगोळी काढलेल्या आहेत. परंतु त्यांनी जे काही मेहनत घेतली आहे ना, त्याचं त्यांना अजून फळ भेटलेलं नाही आहे. फळ म्हणजे जे कोणी व्हिडिओ बनवताना त्यांची एकच इच्छा अपेक्षा असते की फक्त एवढंच की आपल्या चॅनलला फक्त व्हिडिओला व्ह्यूज यावं, बाकी काय नसते. लय ऊन लागायले आणि सकाळच्या 11च वाजल्यात बरं काय, तरी पण नरडा असं कोरडं पडायलंय. मग हिनं आपली वडली पाधार दिशी लावून टाकली. तुम्हाला वाटत असेल रोज वहिनीच कसं काय लवकर पात लावून बसते, कोपऱ्यात असते अलीकडं, तिला असं बारीक बारीक लागते, पातळ सुतळ येते तिच्या पाताला आणि पटकन काढून घेते ती आणि पुन्हा मला पण काढू लागते. तिनं स्वतःहूनच बोलली यावं पाणी प्या, पुन्हा काढू बसा म्हणून. तेव्हा बसलो येऊन. आज तिचा शर्टच विसरला घरी आणि ती म्हणत होती व्हिडिओ तर आज मला नका घेऊ कारण माझा शर्टच नाही. अशी गुमसुम कुणी तुला पकडून आणल्यासारखं करू नको, मी काय तुझं अपहरण करायला नाही जाणे म्हण. तुला काही किडनॅप नाही करायला. मी दुखायचं कमी राहिलं का ते नरड? हा, थोडं कमी दाखव इकडं कुठं दुखतंय नेमकं? घशात. ते थंड खाल्लंय ना तुम्ही, त्यामुळं तसं व्हायला लागलं. आता इथून पुढं थंड खात पण नको जाऊ. आणि कुठं मिळणार तरी आहे म्हण इथं आपल्याला. तुझ्या पायातले जोडवे का जोरात बोलती? रोतायली ती म्हणून बूट मध्ये, बुटात पायाला रोत्यात म्हणून होय. पाणी पाच की मला. काढावं लागतंय, काढावं लागतंय जाने मन, तुला काढू लागावं लागतंय. 2 काकऱ्या काढल्यात, आता उठून काढू. 2 म्हणजे काय? मग आम्हाला कशी ज्वारी आहे बघ तुम्ही सांगा होता. त्या पलीकडली ज्वारी कसली आहे, नुसता उचच्या उच. आणि तिला कशी होती माहिती आहे का, हे असं पातळ पातळ. कुठं दांडा दिसायला, दांडा दिसतात, हे अशी पातळ पातळ. हां, हे असे असे पातळ पातळ. आणि आम्हाला तेव्हा हे असे नुसता उचच्या उच, नुसता दाड दुडप असं. एवढं मला तर गरम व्हायला लागले. अगं माझ्या तोंडाला चवच येई ना काय खायला. काय झालंय बघ तर एकदा ओटाला असते करून बघ बरं. बघ ना, हे ओट अशी वरती करून हे असं कर की वरती. हा, इकडं बघ, इकडं बघ की काय झालंय बघ तर. लाज ती कशामुळं आणि काय की बाबा. काय लग्न करताना काय तुला पळून फिरून आणलंय का? 4 गावातलं समोर लग्न केलं की, 4 नाही कितीक तर गावं असतील तिथं जमलेली, तेवढ्या पब्लिकमध्ये लग्न केले की कशाला लाजती बघ की. काय हा, खेळ नाही ना खूळ नाही. तर आपल्या शिवकामताईचं बघा बरं काही सर्वांनी रांगोळीचे व्हिडिओ. असं एका यूट्यूबरची एवढीच इच्छा असते की बाबा आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज यावं चांगल्या प्रकारे. त्यानं काही कमाईचाच विचार करत नसतोय कोणताच यूट्यूबर. तो एक सहज आपल्या कलेला एक बाबा त्या आपल्या कलेचं एक फळ भेटावं आपल्याला, तसेच सर्वांची प्रत्येकांची इच्छा असते. तर खूप मस्त रांगोळ्याच्या काढलेल्या आहेत त्यांनी, तुम्ही बघा खरंच आवर्जून त्यांचे चॅनल. तुझ्या मला राती म्हणती तुमच्याशी लग्न करून मी चुकले, माझ्या नशिबाला असलं काम आलं. आता मी तरी काय थोडीच, मला वाटलं होतं की माझ्या नशिबात असलंच काम येईल. हेच नाही कोणतेही मन नाही काय करू शकत ना. आता मी कामं तर करावीच लागणार ना असलीच. तुम्ही म्हणताय मग तिला घरी राहू दे दादा, तू एकटा आहे. एकट्यावरती एवढं कसं जगणार ना आम्ही सर्वजण. आधीच लोकांचं देणं घेणं
लय आहे परिस्थिती आपली खूप वाईट आहे दादांना. बरं पूजा, आपण एक किडनी विकायची काय तुझी? तुझी म्हणतोय मी, नीट ऐकलीस का तू? सगळं क्लिअरच होऊन जाईल बघ आणि मस्त सावलीत बसू मग. लेकराला तुम्ही समावता एका किडनीवर माणसं जगतील का? नाही काय जगती ती की फेल होती. फेल होती ती? कोण म्हणलं तुला? आपल्या हे तर एक बाई गेली का एका किडनी ना? खरंच? काय माहीत बाई, मला पण नाही माहीत बघ जगतात का नाही ती. एवढं काय मी जगून बघितलं नाही ना अजून. तोंड माझी विकली, माझी विकायची काय? मी विकला असतं ग, परंतु समज मला कामाला जायचं म्हटलं तर पुन्हा आपले ते पैसे संपले, काम करावं लागेल की. मग तू कशी करणार बरं? माझं विकल्यावर मग तुला कामाला जावं लागते बघ नंतर. जाशील जाशील काय? हां पण आता विकायचं काय? कुठे लक्ष द्यायला असं पलीकडं तू माझ्या पाताकडं? त्याला बघून मला टेन्शन येतं. दोघांना मिळून काढू 4-4, आता 8च राहिल्या ना. तू 2 काढल्या म्हणतेस ना, इथून तिथून राहिल्या किती 8. दोघांना 4-4 घ्यायच्या आणि सणान. बरं तू जाऊ दे, एक काम कर, तू 3च घे, मी 5 घेतो. मी 5 घेतो, तू 3च घे. आणि मी तुला जे सोपं जातं त्या साईडनं तू काढ, मी अवघड साईडकडनं पण काढतो. तर तिथपर्यंत उंचच आहे, शेवटपर्यंत पातशीच आहे माझी ही. माझ्या बहिणीचं आणि माझं नशीबच वाईट आहे. दोघा बहीण भावाला रोज तसंच यायलं, रोजच. आम्ही आता लय हसले दोघं बहीण भाऊ मिळून. म्हणलं काय आपल्याला दोघालाच असं येते. तिला ती तर पाणी पण प्यायला येत नाही, एवढी आरी पडते. त्रिशा, ए रोहन, आर्यन, कोणलं ने पोरं काय करतात, नुसतं ते दोघं भाऊ खेळत बसतात, पुरीकडं बघतच नाहीत, तिला लक्ष देत नाही. आधीच तर भीती असते व इथं विहीर वगैरे काय पण असतंय. आणि हे लेकरं काय करतात, त्या विहिरीत असं डोकावून बघणार, मासेच दिसतात का, काय दिसतंय का, एकान बारलं पुढं गेला तोल वगैरे, भीती असते. ते दोघं नसले उलट आम्हाला टेन्शन नसतं की हिची ही बसती तरी, पण रडती खूप त्या दिवशी. जेव्हा ते दोघं नसतात ना, मग तिला उन्हातच बसावं लागतं. कसं आहे माहिती आहे का, मला ज्यावरती जर असं कर्ज पाणी नसलं असतं का नाही, मी हिला कामाला पण आणलं नसतं. सध्याला ज्वारी कसं की सालभर खायला होते ना आपल्याला. ज्वारीचं काम केलं ना एवढं की सालभर बसून खाऊ शकतोय आम्ही. तोंड सुजलंय का ग तुझं? माझं बघ बोटांवर कसं झालं. दाढी कराय तर आता टाइमच नाही भेटणार. द्या मोबाईल माझ्याकडे मोठा काढायला. चल दोघं जाऊ ग. बुट ग पिल्लू. दोघाच्या काय राजा राणीची जोडी काढूया ग ज्वारी. काढूया जोडीनं. चल 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 ना, उठ ना, उठ 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 उठ. ती कशी बघती, आली पोरगी, तिला नाही दाखवत आता.